in our weakness. आणि आमच्या कमजोरीमध्ये देवाची कृपाबद्दल मी बोलणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Let's open our Bibles to 2 Corinthians chapter 12, 9 and 10. दुसरे करंथपत्र याचं 12वा अध्याय आणि 9व वचन. दुसरे करंथपत्र याचं 12वा अध्याय 9व वचन. 9 and 10. 9 आणि 10. And he has said unto me, My grace is sufficient for you, for my power is made perfect in weakness. Most gladly, therefore, will I rather glory in my weaknesses, that the power of Christ may rest upon me. परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळते. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Paul is writing this from his experience. आणि पौल हा जो अनुभव आहे, जो लिहित आहे त्याच्या अनुभवातून तो लिहित आहे. You know, we all have weaknesses. आणि आमच्या सर्वांमध्ये कमजोरी आहे. Having weaknesses is not a discouraging thing. आणि कमजोरी असणं हे निराशक गोष्ट नाहीये. Yeah. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? I said something. मी तुम्हाला काहीतरी बोललेलं आहे. Having weakness is not a discouraging thing. आणि कमजोरी असणं ही निराशक गोष्ट नाहीये. If you have आणि weaknesses, तुमच्यामध्ये जर कमजोरी आहे you should glory in those weaknesses. तर त्या कमजोरीमध्ये तुम्हाला गौरव करायचा आहे. Why? का? Paul says here, I glory in my weaknesses. कारण या ठिकाणी पौल म्हणत आहे माझ्या अशक्तपणामध्ये मी सशक्त होतो आहे. No. Proudi miruto. Proudi- He says, I glory in my weaknesses. तो म्हणत आहे मी माझ्या कमजोरीमध्ये प्रौढी मिळवतो म्हणून सांगितलं आहे. Amen. आमेन. What are the weaknesses? आणि त्याची कमजोरी काय आहे? You know, okay, before we know the weaknesses, आणि कमजोरी जाणून घेण्याच्या पूर्वी I want to tell the difference between the weakness and failures. आणि अपयशामध्ये आणि कमजोरीमधले जे फरक आहे मी तुम्हाला सांगायचं आहे. Failure is not a weakness. आणि जे अपयश आहे तो आपली कमजोरी नाही आहे. Or you failed to achieve something that is not your weakness. आणि तुम्हाला काय तर मिळवण्यासाठी तुम्ही अपयशी ठरला ही तुमची कमजोरी नाही आहे. What is the weakness? आणि कमजोरी काय आहे? You failed to put yourself into effort. That is your weakness. आणि कोणत्याही गोष्ट करण्यामध्ये तुम्ही स्वतःची जो ताकद आहे तुम्ही लावत नाही ते तुमची कमजोरी आहे. You failed. आणि तुम्ही अपयशी ठरलेला आहे That's not weakness. आणि तो तुमचा कमजोरी नाहीये. Yes. You didn't get something. That is not weakness. तुम्हाला काय मिळालेलं नाही हे तुमची कमजोरी नाहीये. You didn't get because of some weakness. आणि तुम्ही ते मिळवलं नाही कारण तुमच्यामध्ये काहीतरी कमजोरी आहे. You are failed because of some weakness. तुम्ही अपयशी आहे कारण तुम्ही काहीतरी कमजोरी आहे. Hallelujah. हालेलुया. In the Bible we see आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, all the men of God had weaknesses. आणि देवाच्या प्रत्येक पुरुषामध्ये देवाच्या सेवकांमध्ये ती कमजोरी होती. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Moses had weakness. मोशेमध्ये कमजोरी होती. Moses, मोशे he couldn't talk. तो बोलू शकत नव्हता That was his weakness. आणि ही त्याची कमजोरी होतं. Despite this weakness, God used him. आणि ही कमजोरी असताना सुद्धा परमेश्वरानं तिची उपयोग करून घेतलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. हालेलुया. You need not to be smart to be used by God. आणि देव तुमचा उपयोग करून घेण्यासाठी तुम्ही स्मार्ट असणं गरजेचं नाहीये. Either smart here or smart here. एक तर तुम्हाला चेहरातून तुम्हाला चांगला असायला पाहिजे, नाहीतर बुद्धीतून चांगला असायला पाहिजे. God can use. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार. You may be weak in those things. त्या गोष्टीमध्ये तुम्ही कमजोर असाल. Jeremiah also had weakness that he couldn't talk. आणि एर्मियामध्ये सुद्धा एक कमजोरी होती, तो बोलू शकत नव्हता. Abraham was physically weak. आणि अब्राहम सुद्धा शारीरिक दृष्टिकोनातून तो कमजोर होता To give birth to children. लेकरांना जन्म देण्यासाठी. But God used him तरी सुद्धा परमेश्वरानं त्याचा उपयोग करून घेतलेला to आहे. give birth to a nation. एका राष्ट्राला जन्म देण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. The weakness these people had, आणि या लोकांमध्ये जी कमजोरी होती God is used them.
परमेश्वराने त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. Hallelujah. हालेलुया. So that's why Paul says, म्हणून पौल या गोष्टी म्हणत आहे I glory in my की weaknesses. माझ्या अशक्तपणामध्ये मी प्रौढी फार आनंदाने Hallelujah. हालेलुया. If Moses knew this verse, जर मोशेला या गोष्टी माहिती असतं Moses and Paul, they met sometimes, let us think, in heaven. आणि असं विचार करा की स्वर्गामध्ये पौल आणि मोशे एकत्र भेटलेले आहेत And Paul went to Moses. आणि पौल मोशे जवळ गेलेला आहे Sir, आणि तो म्हणत आहे सर you couldn't talk तू बोलू शकत नव्हतास. when you were on the earth, ज्यावेळेस तू पृथ्वीवर होतास तू बोलू शकत but नव्हतास. God used you तरी सुद्धा परमेश्वराने तुमचा उपयोग करून घेतलेला आहे to deliver the people लोकांना सोडवण्यासाठी from the hand of Pharaoh. आणि फारोच्या हातातून सुटकेतून करण्यासाठी. You know why? का I was also like that. मी सुद्धा त्याच प्रकारे होतो. I had many weaknesses. माझ्यामध्ये सुद्धा अनेक कमजोरी होती God used me. आणि परमेश्वराने माझा उपयोग करून घेतलेला आहे. And Paul said, आणि पौल म्हणाला I glory in my आणि weaknesses. माझ्या कमजोरीमध्ये मी प्रौढी आनंद करत आहे. What were the weaknesses of Paul? आणि पौलचं काय कमजोरी होती? Verse number 10. आणि 10वा वचन. Paul mentioned his weaknesses. आणि पौलाने त्याची यादी दिलेला आहे He कमजोरीची. says, I take pleasure in weaknesses, आणि तो म्हणताय की मी माझ्या अशक्तपणामध्ये प्रौढी आनंद करत आहे in injuries. आणि माझ्या अशक्तपणामध्ये. That's one of his weakness. आणि हे तिचा एक कमजोरी आहे. Number 2, in necessities. आणि गरजांमध्ये. Yes, in necessities. आणि त्याच्या गरजांमध्ये तो सांगत आहे. Paul was in need many times. आणि पौलाला बऱ्याच गोष्टीची गरज होती Many times he had not what he should. आणि जे त्याची गरज होती त्याला त्याच्या जवळ नव्हतं. But still, आणि त्या तरी सुद्धा he did the ministry. तो सेवा करत राहिला His ministry couldn't stop. आणि त्याची सेवा थांबू शकली God नाही. didn't stop using आणि him. देवानं त्याचा उपयोग करायचा थांबवलेला नाहीये. There were persecutions against him. आणि त्याच्या विरोधात त्रास देणारे लोक होते, Chal. छळ होते. The persecutions were there. आणि त्याच्या विरोधात छळ होतं. That was one of his weakness. आणि त्याच्या विरोधात एक कमजोरी होतं. This weakness was not in him, the persecution, but it is outside. It's from the आणि society. हे छळ जे होत आहे त्याच्या शरीरामध्ये नव्हतं तर समाजाकडून येणारी गोष्ट होती. There may be some people who doesn't allow you to go ahead. आणि तुमच्यामध्ये लोक असू शकतात जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी अडथळ करतात They may become an hindrance to you. आणि तुमच्यासाठी एक अडथळ बनतात. But whatever it is, पण जे काय असेल people may hinder you. लोक तुमच्यासाठी अडथळ You may be बनतात. in need. तुम्ही एक कोणत्या तरी गोष्टीमध्ये गरजाचा असता, You may not have many things. तुमच्याजवळ पुष्कळ गोष्टी नसतील Still God can use you. तरी सुद्धा परमेश्वर तुमचा उपयोग करून घेऊ शकतो. Your life don't stop because of those needs. आणि त्या गरजांमुळे तुमचं जीवन थांबत नाही. If you don't have money, your life don't stop. तुमच्याजवळ पैसा नसेल तर तुमचं जीवन थांबत नाही. If physically you are weak, don't worry, your life cannot stop. तुम्ही शारीरिक वृत्तीनं जर तुम्ही कमजोर असाल तर घाबरू नका, तुमचं जीवन थांबत नाही. Still God can use you. तरी सुद्धा परमेश्वर तुमचा उपयोग करून घेऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. He says even in distress, आणि तो म्हणते या अडचणीमध्ये सुद्धा for Christ's sake, आणि ख्रिस्तासाठी when I am मी weak, ज्यात दुर्बळता आहे, when I am weak, ज्यात मी दुर्बळ आहे, when I am weak, ज्यात मी दुर्बळ आहे, I am strong. मी सशक्त आहे तो म्हणतो. Hallelujah. हालेलुया. He says, let us sing the same statement Moses is saying. आता हा जो वाक्य आहे मोशे म्हणत आहे, He went to God. Moses went to God. तो देवाजवळ जात आहे God, I can't talk. आणि तो म्हणत आहे की परमेश्वर मी बोलू शकत I am नाही weak in talking, आणि बोलण्यामध्ये मी कमजोर आहे, but I am strong. पण मी आता सशक्त झालेला आहे. Still I can serve you. आणि तरी सुद्धा मी तुझी सेवा करू शकतो. Still I can deliver the people तरी सुद्धा मी त्यांना सोडू शकतो through you. तुझ्याद्वारे. Hallelujah. हालेलुया. Abraham went to God. आणि अब्राम देवाजवळ गेलेला He आहे. said, तो म्हणाला you read Romans chapter 4. आणि रोमक्रस पत्र 4 अध्याय तुम्ही वाचा. Abraham looked at his body. आणि अब्राम स्वतःच्या शरीराकडे पाहिलेला Abraham आहे. looked at Sarah's body. आणि तो साराच्या शरीराकडे पाहत आहे. He considered now his body, their bodies were dead. आणि त्यांचे शरीर जे मृत झालेले They होते cannot bear children. आणि त्यांना लेकरं होऊ शकत नव्हते. But still, तरी सुद्धा let us think Abraham said, आणि विचार करा अब्राम असं बोलला असेल, in this weakness, आणि या कमजोरीमध्ये I glory God. मी देवाचा गौरव करत आहे. I glory God. मी देवाचा गौरव करत आहे. Because having this weakness, कारण ही कमजोरी असण्याद्वारे I can give birth to children. मी लेकरांना जन्म देऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Jonah,
आणि योना He couldn't go to Nineveh. तो निनवेला जाऊ शकला He नाही. ran away from तो there. तिथून पळून गेलेला आहे. He was afraid. तो भयभीत होता He was very annoyed at the Nineveh people. आणि निनवेच्या लोकांच्या द्वारे तो खूप त्रासलेला होता, रागामध्ये होता. He don't want Nineveh people to get saved. आणि तिची अशी इच्छा होती की निनवेच्या लोकांचं तारण होऊ नये. Jonah wanted those people to perish. आणि योनाची इच्छा होती की त्या लोकांचा नाश व्हावं. But पण God used him तरी सुद्धा परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला despite आहे. this weakness. आणि ही कमजोरी असताना सुद्धा Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Peter was impulsive. आणि पेत्रने Impulsive. बिना सोचे कह देता है कुछ. आणि न विचार करता तो बोलत होता. पहिला बोलणार नंतर विचार करणार मी काय बोललो. आमच्यासारखंच होता. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द He लॉर्ड. was so impulsive. आणि तो अशा प्रकारचा व्यक्ती होता. He was inconsistent. He was inconsistent. आणि तो एक स्थिर नव्हता. Sometimes he was full of faith. कधी कधी तो पूर्ण विश्वासाने भरलेला असायचा, Sometimes no faith. कधी कधी विश्वास नसायचा. One day he was walking on the water. एक दिवस तो पाण्यावरती चालत होता Within a minute, आणि एका क्षणामध्ये doom. तो बुडला. Not consistency in his faith. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या विश्वासामध्ये तो स्थिर नव्हता. But still, तरी सुद्धा God used him. परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. Hallelujah. हालेलुया. You may be having weaknesses. तुमच्यामध्ये सुद्धा कमजोरी असू शकतो. You may be saying, तुम्ही म्हणत असाल God, I don't know what to say and how to say. आणि तुम्ही म्हणत असाल की परमेश्वर मला माहित नाही काय बोलायचं आणि कसं बोलायचं You आहे. may say, I am weak, pastor. आणि तुम्ही म्हणत असाल पास्टर मी कमजोर आहे. However you are, आणि तुम्ही कसंही सुद्धा असा God will use you. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार आहे. Thomas was doubting person. आणि थोमास तो नेहमी संशय घेणारा व्यक्ती होता. He came to India to preach the तो gospel. भारतामध्ये आला आणि शुभवर्तमान सांगितलेला आहे. Hallelujah. हालेलुया. What is your weakness? आणि तुमची कमजोरी काय आहे. What is your weakness? आणि तुमची कमजोरी काय आहे. How many weaknesses you have? आणि तुमच्यामध्ये किती कमजोरी आहेत. Hallelujah. हालेलुया. God's grace is enough for you. आणि देवाची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. His grace. आणि त्याची कृपा You know your weakness. आणि तुमची जे कमजोरी आहे. Let us think this is your weakness. आणि जरा विचार करा ही तुमची कमजोरी आहे. Okay. This is God's grace. आणि ही देवाची कृपा आहे. Your weakness आणि तुमचा जो कमजोरी आहे will become stage for God's grace. तो तुमच्या देवाच्या कृपेसाठी एक स्टेज बनून राहतो. Hallelujah. हालेलुया. God is not looking for the powerful people. आणि परमेश्वर बलवान लोकांचा तो शोध करत नाहीये. God is not looking for the qualified people. आणि जे क्वालिफाईड लोक आहेत त्यांचा तो शोध करत नाहीये. God is looking for the weak people. आणि तो कमजोर लोकांकडे तो पाहत आहे. So that he can rest his grace, so that he can rest his power there. यासाठी की त्याची जी कृपा आणि जे शक्ती आहे सामर्थ्य आहे तुमच्यावरती येऊन राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. Where you are failed, आणि ज्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठरलेला आहे there grace will come and meet you. आणि त्या ठिकाणी येऊन कृपा तुमची भेट घेणार. Hallelujah. हालेलुया. You are failed. आणि तुम्ही अपयशी झालेला आहे. You will be thinking, आणि तुम्ही असा विचार करत God, राहणार I didn't do these things in my life. परमेश्वर या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये केलेल्या नाहीये. ये सब करना था लेकिन मुझसे हुआ नहीं या सगळ्या परमेश्वर. गोष्टी करायचं होतं पण परमेश्वर हा गोष्टी झालेल्या नाहीये. उस परिस्थिति में आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर ने कृपा लेकर आपके पास आता है. परमेश्वर तिची कृपा घेऊन तुमच्या जवळ येतो. Hallelujah. हालेलुया. From there, आणि त्या ठिकाणावरून your journey will be more powerful. आणि तुमचा जो प्रवास आहे तो खूप सामर्थ्यानं भरणार असतो. Why? का? Because God's grace came upon you. कारण परमेश्वराची कृपा तुमच्यावरती आलेली आहे. Hallelujah. हालेलुया. God's grace doesn't wait until you become strong. जोपर्यंत परमेश्वराची कृपा तुम्हाला बलवान होऊस तोपर्यंत थांबत नाही. God don't say like this. आणि परमेश्वर असं बोलत नाही. पहले ये जरा ठीक होने दो तब देखता हूँ. No. तो असं बोलत नाही. जब आपके हाथ से कुछ होता नहीं है उसी वक्त परमेश्वर आता ज्यावेळेस है. तुमच्या हातातून काय होत नाही त्याच वेळेस परमेश्वर तुमच्या जवळ येतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Grace restores your dignity. आणि कृपा तुमची जे मर्यादा. तुमची जे मर्यादा आहे तो टिकवून ठेवतो. गमोलेला तुम्हारा रेस्पेक्ट नहीं, आपने कुछ खोया है, आपको कीमत नहीं सोसाइटी में, तो परमेश्वर का कृपा अनुग्रह क्या करता है, उस खोई हुई इज्जत को फिर वापस ले आता है. तुमचा जो सन्मान जे समाजामध्ये गेलेला असतो तो देवाची कृपा तुम्हाला पुन्हा मिळवून देतो. Amen. आमेन. हालेलुया. सब लोग बहुत इज्जतदार है यहाँ, इसलिए आमेन नहीं बोले.
Amen. कौन आमीन नहीं बोले? कोणी हमें आमीन हमें बोलत कुछ नाही. जरूरत नहीं है पास्टर कृपा की, हम सब बहुत इज्जतदार लोग हैं. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the So Lord. grace will restore your hope and dignity. आणि जी कृपा आहे तुमची जे सन्मान आहे तो की नाही तो टिकवून ठेवतो. And grace enables perseverance and transformation. आणि जी कृपा आहे तो की नाही तुम्हाला टिकवून ठेवतो आणि बदल तुमच्या जीवनामध्ये आणतो. Hallelujah. हालेलुया. You keep on persevering for something. आणि काय गोष्टीच्या पाठलाग ज्यावेळेस तुम्ही करत आहे Why? का? Because His grace is there. कारण तिची कृपा तुमच्या पाठीशी आहे. Hallelujah. हालेलुया. इतना सालों में ये कर रहा हूँ लेकिन कुछ हुआ नहीं है, एवढे वर्ष मी या गोष्टी करत आहे पण काय घडलेलं नाहीये, फिर भी मैं कंटिन्यू करूंगा. तरी सुद्धा त्याच्या मागे मी धावणार आहे. क्यों? का? उसकी कृपा है. कारण तिची कृपा आहे. हालेलुया. हालेलुया. आपका जो कुवत है उससे आप जीतते नहीं है, परमेश्वर की कृपा से जीतते आणि हैं. तुमच्या क्षमतेद्वारे तुम्ही विजयी होत नाही तर देवाच्या कृपेद्वारे तुम्ही विजयी होता. God's grace will enable you. आणि परमेश्वराची कृपा तुम्हाला सशक्त बनवतो. God's grace will equip you. आणि परमेश्वराची कृपा तुम्हाला तयार करतो. Hallelujah. हालेलुया. See, so then how this grace will release in our life? मग ही कृपा आमच्या जीवनामध्ये कसं येणार? Number one, पहिली गोष्ट you should depend on His strength. त्याच्या सामर्थ्यावरती तुम्हाला अवलंबून राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. मेरा ताकत पर नहीं, उसके ताकत पर. मी माझ्या सामर्थ्यावरती नाही तर परमेश्वरच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. मैं बहुत वीक हूँ, मी खूप कमजोर आहे, ये मुझसे नहीं होता है, माझ्याकडून या गोष्टी होणार नाही, लेकिन तरी सुद्धा परमेश्वर का अनुग्रह मुझ पर है, आणि परमेश्वराची कृपा माझ्यावरती आहे मैं करके दिखा सकता आणि हूँ. या गोष्टी मी करून दाखवणार. Hallelujah. हालेलुया. David, आणि दावीद King David, आणि दावीद राजा shepherd David, आणि जो इने मेंढपाळ होता, Goliath was there. गोल्यात त्या ठिकाणी होता With a small slingshot he killed him. आणि त्याच्या गोपनद्वारे त्याने त्याचा इने नाश केलेला आहे. Where was the power? आणि तो सामर्थ्य कुठं होता? In the weakness of David, आणि त्या दाविदाच्या कमजोरीमध्ये God's grace came upon him. देवाची कृपा त्याच्यावरती आलेली आहे He killed a Goliath. आणि त्यानं गोल्यातला मारलेला आहे. Hallelujah. He हालेलुया. was a small boy. तो एक लहानसा मुलगा होता, When the bear came, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अस्वल आला होता, when the lion came, ज्या सिंह त्या ठिकाणी आलेला होता, when the fox came, त्या ठिकाणी अस्वल कोल्हा आलेला होता, David could jump and tear it aside. दावीद त्याच्या समोर उडी मारून इने त्याला फाडून टाकत होता. How is it possible? आणि हे कसं काय शक्य होतं? How could he do this? आणि या गोष्टी तो कसं करू शकत होता? He was so powerful? तो इतका सामर्थ्यशाली होता का? No, नाही, because of God gave him strength. कारण देवानं त्याला तो सामर्थ्य पुरवठा केलेला होता, Because he was depending on God. कारण तो देवावरती अवलंबून होता. हाँ, हम ये नहीं सोच सकते पास्टर मेरा घर छोटा है, मैं बहुत गरीब हूँ. आपण असं विचार करू शकत नाही की पास्टर माझं घर लहान आहे, मी खूप गरीब आहे, पास्टर मैं बहुत कुछ स्कूल में गया नहीं, पढ़ा लिखा नहीं हूँ मैं. आणि पास्टर मी खूप काही शाळा शिकलेला नाहीये. तू कुछ भी हो, तुम्ही काही सुद्धा असा, परमेश्वर तेरा उपयोग कर Amen. सकता है. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. If you depend on him, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहता every time you आणि say, प्रत्येक वेळेस तुम्ही बोलता God, की परमेश्वर I can't do this, God, मी ह्या गोष्टी करू शकत नाही, but पण because of your grace, तुझ्या कृपेद्वारे I can do all things. हे सर्व गोष्टी मी करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Nothing can stop you, my dear आणि कोणतीही people. गोष्ट तुम्हाला इथे थांबवू शकत नाही. You may be saying, तुम्ही असं बोलत असाल Pastor, की पास्टर nobody is there to help me, मला Pastor. सहाय्य करण्यासाठी कोणच नाहीये, Nobody is there. कोणीच नाहीये, I am alone. मी एकटाच आहे Nobody accepts me. आणि मला कोणी स्वीकारत नाहीये. Everyone rejected me, Pastor. आणि पास्टर मला सर्वांना नाकारलेले आहे. Is it the case? आणि ही गोष्ट आहे का? Praise God. देवाची स्तुती असो. You become more powerful than all other rejected people. आणि जे नाकारलेले लोक आहेत त्या सर्व लोकांपेक्षा तुम्ही सामर्थ्यशाली बनता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There is no chance for us to get discouraged. आणि असं कोणतीच संधी नाही त्यावेळेस आपण निराशामध्ये असावं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. You can rejoice always. आणि तुम्ही नेहमी आनंद करू शकता. You know why we can rejoice always? आणि तुम्हाला माहिती काय सर्वदा आपण आनंद का करू शकतो? Because of grace. कारण देवाची कृपा आहे. Because of grace. देवाची कृपा असल्यामुळे. In Greek, आणि ग्रीक भाषांतरामध्ये the word for grace is charis. आणि
कृपाचा जो अर्थ नाव आहे तो कॅरिस आहे. Charis means कॅरिस म्हणजे two meanings, grace and joy. दोन अर्थ होते, एक म्हणजे कृपा आणि आनंद. Hallelujah. हालेलुया. So grace will bring joy, आणि कृपा आनंद घेऊन येणार आहे. not what happens around you. तुमच्या अवतीभोवती जे घडते त्याच्यामुळे नाही. अच्छा हुआ तो मैं खुशी मनाऊंगा. चांगलं झालं तर मी आनंद करणार नहीं, नाही. मैं खुशियां मनाने के लिए कुछ होने तक इंतजार नहीं कर सकता. आणि मी आनंदित होण्यासाठी काय तर घडण्याची मी वाट पाहत राहणार नाही. मुझ पर उस परमेश्वर की कृपा है, इसलिए मैं खुशियां मनाता हूँ. माझ्यावरती देवाची कृपा असल्यामुळे मी आनंद करत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. हम हमेशा रोते हैं, आम्ही नेहमी रडत राहतो. पास्टर ऐसा हुआ वैसा हो गया, पण असं झालं तसं झालं. वैसा हुआ ना, तसं झालं तो ना, परमेश्वर का अनुग्रह है उस परिस्थिति तर में. देवाची कृपा त्याच्यावरती आलेली आहे त्या परिस्थितीत. हालेलुया. हालेलुया. उस समय में, आणि त्या उस परिस्थितीमध्ये, बुरी हालत में त्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आपको ज्यादा कृपा देने वाला है. परमेश्वर अधिक कृपा तुम्हाला देणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो आपको उस समय में त्या वेळामध्ये ज्यादा खुशियां मनाना है. अधिक आनंद करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. पौल और साइलस को आणि पौल आणि सिलास जेल में डाला, तुरुंगात टाकण्यात आलं उन्होंने होतं. आराधना किया, त्यांनी आराधना केली, प्रार्थना किया, प्रार्थना केली, गीत गाए. गीत गायली. क्यों? का? रोते नहीं बेटे, ते रडत क्यों? बसलेले नव्हते, क्योंकि उन्होंने परमेश्वर की कृपा की ओर देखा. कारण त्यांनी देवाच्या कृपेजवळीने लक्ष लावले होते. हालेलुया. हालेलुया. इसीलिए म्हणूनच जब वो गीत गाए, ज्यावेळेस त्यांनी गीत गायले पूरा जेल हिला ते के रख संपूर्ण दिया. तुरुंग हळून गेलं होतं. उन्होंने डांस नहीं किया, त्या ठिकाणी डान्स करत बसले नाहीत, म्यूजिक नहीं बजाया, म्युझिक नव्हता, ड्रम्स नहीं थे, तिथे ड्रम्स नव्हता, वो जोर जोर से हालेलुया बोल के तालियां नहीं बजाया. मोठमोठ्याने हालेलुयाने टाळ्या वाजवत नव्हते. उस तकलीफ में आणि त्या त्रासामध्ये उन्होंने गीत गाया, ते गीत गायलेले आहेत पूरा जेल को हिला के रख आणि दिया. संपूर्ण जेल हलवून टाकलेले आहेत. ऐसा हिला दिया परमेश्वर, आणि तो असा हलवून टाकलो परमेश्वरानं, उस जेल का जो दरवाजा था उसका लॉक अपने आप खुल गए. आणि त्या जेलवरचा जो कुलूप होता ना तो ऑटोमॅटिकली तुटून गेलेला आहे. उतना ही नहीं है, एवढंच नाही, उसका जो लैच था वो भी अपने आप निकल गया. आणि त्याची जी कडी होती ती सुद्धा निघून गेलेली आहे. उतना ही नहीं है, एवढंच नाही, दरवाजा अपने आप खुल गए. दरवाजा आपोआप उघडला गेला. हालेलुया. हालेलुया. क्यों? का? क्योंकि वो उस परमेश्वर पर डिपेंड थे. कारण ते लोक परमेश्वरती अवलंबून होते. When you depend on God, ज्यावेळेस तुम्ही देवावरती अवलंबून the राहता, grace will flow in you. कृपा तुमच्या जीवनामध्ये वाहत राहणार The आहे. grace will flow in you. देवाची कृपा तुमच्यावरती वाहत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. And then number 2, आणि मग दुसरी गोष्ट, you are praying. तुम्ही प्रार्थना करत आहे You are a man of prayer. आणि तुम्ही प्रार्थनाचा व्यक्ती आहे, If you are a man of prayer, आणि जर तुम्ही प्रार्थनाची व्यक्ती आहे, grace will come upon you. देवाची कृपा तुमच्यावरती येणार आहे. Hallelujah. हालेलुया. God's power will come upon you आणि देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती येणार आहे, because you are a man of prayer. कारण तुम्ही प्रार्थनाचा व्यक्ती आहे. First thing what you do when you get up, you will meet God. आणि सगळ्यात पहिला ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुम्ही देवाची भेट घेता. You meet God. तुम्ही देवाची भेट घेता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती You असो. are depending on God. तुम्ही देवावरती अवलंबून आहे You are a man of prayer. आणि तुम्ही प्रार्थनाचे व्यक्ती You are आहे a woman of prayer. आणि तुम्ही प्रार्थनेची एक स्त्री आहे. हाँ, प्रार्थना के लिए मैं आलसीपना करता नहीं हूँ मैं. आणि प्रार्थनेसाठी मी आळसपणा करत नाहीये. हाँ, मैं प्रार्थना का योद्धा हूँ मैं. आणि मी प्रार्थनेचा योद्धा आहे. प्रार्थना का जब नाम आता है तो मैं डांस करते हुए प्रभु के पास जाता आणि हूँ ज्या मैं. प्रार्थनेचं नाव ऐकतो त्यावेळेस मी नाचत परमेश्वराच्या जवळ जातो उनके ऊपर कृपा देता है. आणि त्या लोकांवरती परमेश्वराची कृपा येते. हालेलुया. हालेलुया. अगर आपका जीवन अभी बदला नहीं है, आणि जर अजून तुमचं जीवन बदललेलं नाहीये आप परमेश्वर की कृपा के ऊपर डिपेंड नहीं है, आणि देवाची कृपावरती तुम्ही अवलंबून नाहीये खुद के ताकत पर आप डिपेंड है. आणि स्वतःच्या सामर्थ्यावरती तुम्ही अवलंबून हाँ, आहे. मैं ऐसा करके मैं वैसा होऊंगा नहीं मी हो असं सकता. केल्यावरच मी तसं होणार असं होत नाही. हालेलुया. हालेलुया. आप उसके कृपा के उसके अनुग्रह पर आपका निर्भर होना है. आणि त्याच्या कृपेवरती तुम्हाला अवलंबून राहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What are your weaknesses today? आणि आज तुमची कमजोरी काय आहे? Number 1, पहिली गोष्ट, you should depend on God. तुम्ही देवावरती अवलंबून राहायचं Number आहे. 2, आणि दुसरी गोष्ट, you should be a man and woman of prayer. तुम्ही एक प्रार्थनाचे एक व्यक्ती आणि पुरुष आणि स्त्री असायला पाहिजे. Number 3, आणि तिसरी गोष्ट,
You should know your weaknesses. तुम्हाला तुमची कमजोरी काय आहे ओळखून घ्यायला पाहिजे. You should know your weaknesses. तुम्ही तुमची कमजोरी ओळखून घ्यायला पाहिजे. You cannot say मला सगळं येतंय. तुम्ही सांगू शकत नाही की मला सगळं येतंय. हा मला माहिती आहे. When you say मला येते मला माहिती आहे, God's कृपा will stop on you. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणताय मला सगळं माहिती आहे त्यावेळेस देवाची कृपा तुमच्यावरती थांबतो. कृपा is not for शाणे people. शाण्या लोकांसाठी कृपा नाहीये. कृपा is for foolish people. जे मूर्ख लोक आहेत त्यांच्यासाठी कृपा आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. कृपा is for the weak people. आणि कमजोर लोकांसाठी कृपा आहे. Hallelujah. हालेलुया. कृपा is for अनाडी people. आणि अनाडी लोकांसाठी कृपा आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती असो. That's why Jesus died on the cross. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला. That's why Jesus died on the cross. म्हणूनच येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेलेला आहे. To choose people like you and me. आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना निवडण्यासाठी. पास्टर मला राग लवकर येतोय. पास्टर मला राग लवकर येतो. का देव माझा वापर करू शकतो? देव माझा उपयोग करून घेऊ शकतो का? हा यक्का तुझाच वापर करणार. म्हणजे मी रागिष्ट आहे तर चालते, चालत नाही यक्का. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पॉल वॉज व्हेरी अँग्री मॅन. आणि पॉल खूप रागिष्ट व्यक्ती होता. हा कोणाला सोडणार बघ, पेत्राला सोडलं नाही, सगळ्यांना झाडून काढणार. बट गॉड यूज हिम. तरी सुद्धा परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. Moses was angry man. आणि मोशेला सुद्धा राग येत होता. God used him. परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. When grace came, ज्यास कृपा आली they are changed. ते बदलून गेले. Amen. Hallelujah. 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 Why God gives you grace? आणि परमेश्वर तुम्हाला कृपा का देतो? When the grace will come upon you, ज्यास कृपा तुमच्यावरती येतो your anger will go. तुमचा राग निघून जाईल. You will become man of patience. आणि संयमाचा व्यक्ती तुम्ही बनून राहता. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Shall we stand up in the presence of God? आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण उठून उभा राहू. What are our weaknesses? आणि आमची कमजोरी काय आहे? If you are a failure continuously, आणि सतत जर तुम्ही अपयशी होत आहे if you think you can't achieve till now, आणि तुम्हाला असं वाटत आहे अजून पर्यंत तुम्ही काही मिळवलेलं नाहीये, if you think you are a failure, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही अपयशी आहे, God's grace is for you. देवाची कृपा तुमच्यासाठी आहे. Your weakness is the stage for God's power. आणि तुमची कमजोरी हे परमेश्वरासाठी एक स्टेज आहे तिची कृपा पाठवण्यासाठी. God is looking at you today, आणि परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. not at your neighbor. God is looking at you. तुमच्या शेजाऱ्यांकडे तो पाहत नाही, तो तुमच्या जवळ पाहत आहे. God is looking to you personally. आणि वैयक्तिक रीतीने परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. However you are, तुम्ही कसंही असा, you may be black or white, तुम्ही काळा असा किंवा गोरा असा, you may be thin or fat, तुम्ही दुर्बळ असा किंवा तुम्ही चांगलं सशक्त असा, you may be tall or short, तुम्ही उंच असा किंवा गिड्डे असा, you may be rich or poor, तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा, you may be educated or illiterate, तुम्ही शिकलेला असा किंवा नाही तुम्ही अशिकलेला असा, you may be wise or fool, तुम्ही हुशार असा किंवा मूर्ख असा, you may stay in big house or small house, तुम्ही मोठ्या घरामध्ये राहत असाल किंवा छोट्या घरामध्ये राहत in असाल, everything, आणि प्रत्येक in गोष्टीमध्ये every place, आणि प्रत्येक ठिकाणी at every time, आणि प्रत्येक वेळ God can use you. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेईल. God loves you, my dear आणि child. परमेश्वर तुम्हाला प्रेम करत आहे. He can come to your small house. तो तुमच्या लहानशा घरामध्ये येऊ शकतो. He can stay in your heart. तो तुमच्या हृदयामध्ये राहू शकतो. Hallelujah. Thank you, Lord. Oh Rama Shikara Malaka Rabari. Oh Rama Shikara Malaka Rabari. Hallelujah. Thank you, Father. Father God, I bring all the people who are here right now. पिता परमेश्वर इथं सर्व लोकांना तुझ्या चरणाजवळ येत आहे. Lord, पिता, you know their weaknesses. तुला त्यांची कमजोरी माहित आहे. Let their weaknesses become your stage. आणि त्यांचे जे जे कमजोरी आहे तुझ्यासाठी एक मंच बनवते. Lord, you used people like Peter and Andrew. आणि परमेश्वर अँड्रू आणि पेत्रासारखं लोकांनाच उपयुक्त घेतलेला You आहे. used angry people like John and James. आणि जे रागेश लोक आहेत त्यांचा तू उपयोग करून घेतलेला आहेस. John and James. योहान आणि याकोब, You used such angry people. तू अशा रागेश लोकांचा उपयोग करून घेतलेला आहेस. God, you used Moses, परमेश्वर तू मोशेचा देखील उपयोग करून घेतलेला आहेस. Jonah,
योनाचा उपयोग करून घेतलेला आहेस. Thomas, थॉमसचा देखील उपयोग करून घेतलेला आहे. Shepherd David. आणि दावीद जो मेंढपाळ होता त्याचा देखील उपयोग करून घेतलेला You आहे. used Abraham and Sarah. तो अब्राहम आणि साराचा पण देखील उपयोग करून You घेतलेला used Enoch. आहे. मानवकाचा पण उपयोग करून घेतलेला आहे. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Use us today. आम्हाला देखील तू उपयोग करून घे. Lord, पिता, we are not failed people आम्ही हारलेले लोक नाहीये, because your grace is still for us. कारण अजून सुद्धा तुझी कृपा आमच्यासाठी आहे. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We worship you, Father. तुझी आराधना करत आहे. You take some time, आपण काय वेळ घेऊया accept your weaknesses. आणि तुमच्या कमजोरीला तुम्ही स्वीकारा. If you are not praying, tell God, God, sorry for that I don't pray. जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर तुम्ही क्षमा मागा आणि सांगा की प्रभू क्षमा कर, मी प्रार्थना करत नाहीये. If you don't read Bible, जर तुम्ही वचन वाचत नाहीये, accept your weakness or your mistake तुमची चूक किंवा तुमची कमजोरी ती स्वीकारा and tell God, आणि देवाला तुम्ही सांगा, I want to become your powerhouse. आणि मला तुझं सामर्थ्याने भरलेलं घर बनायचं आहे. I want to become the power of God. आणि मला देवाचं सामर्थ्य बनायचं आहे. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, when the demons see you, they are scared, they will tremble. जे शैतान तुमच्या जवळ पाहतात ते ती घाबरून जातात. जब शैतान आपके तरफ देखता है, वो कांप उठता है, येस लॉर्ड. क्योंकि आप परमेश्वर का सामर्थ्य का घर है. हालेलुया. परमेश्वर का सामर्थ्य आप में बसा हुआ है. आप कैसे भी है, आप कुछ भी है, परमेश्वर का सामर्थ्य आप में बसा हुआ है. Oh Jesus, hallelujah. Oh Rama Shiva Radha. Thank you, Lord. Father God, I commit, Lord, one more time all of us into your hands. पिता परमेश्वर पिता सर्वांना तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित Holy करतो. Spirit, you continue to be with us. आणि पवित्र आत्मा असंच तो आमच्या संगतीत राहा. Keep on encouraging us, keep on speaking to us. तू नेहमी आमच्या संगतीत बोलत राहा, मला उत्तेजन देत राहा. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन.